उन्हाळ्यामध्ये या 5 गोष्टी आपल्याला शरीरात थकवणाऱ्या या गोष्टी टाळायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे खूप तेलकट पदार्थ. हे तेलकट पदार्थ काय करतात तर आपल्या शरीराला डिहायड्रेट करायचं काम करतात आणि शरीराला थकवण्याचं काम करतात. त्यामुळे जास्त तेलकट पदार्थ आपल्याला टाळायचे. हे काय करतं तर ऍसिडिटी वाढवतं आणि पचन बिघडवण्याचं काम करतं. दुसरं आहे ते म्हणजे जास्त मसालेदार पदार्थ. त्याच्यामध्ये काय येतं तर आपण खूप ग्रेव्हीवाल्या गोष्टी आपण जर खाल्ल्या तर त्याच्यामध्ये मसाल्यांचं प्रमाण जास्त असतं आणि त्या मसाल्यांच्या प्रमाणामुळे आपल्या शरीरामध्ये बॉडी हीट वाढवतो, घाम जास्त येतो आणि आपल्या पोटामध्ये जास्त जळजळ होते. तिसरं आहे ते म्हणजे जास्त थंड पेय पदार्थ. त्याच्यामध्ये आहे कोल्ड्रिंक्स आणि त्याच्याने काय होतं तर आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातली शुगर पण लेवल वाढत असते. आपल्याला त्याच्यामुळे तात्पुरतं थंडावा जरी वाटत असला तरी आपल्या शरीराला थकवण्याचं हे काम हे थंड पदार्थ किंवा शीत पदार्थ करत असतात. चौथा आहे ते म्हणजे जास्त गोड पदार्थ. याने काय होतं तर आपण गोड लागतं म्हणून आपण जास्त खात जातो आणि जास्त खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातले साखर वाढते, जास्त स्थूलपणा वाढतो आणि आळस येतो. त्याच्यामुळं गोड पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टाळायचे. शरीराची उष्णताही याच्यामुळे वाढत असते. पाचवं आहे ते म्हणजे जड फूड. त्याच्यामध्ये आहे नॉनव्हेज. नॉनव्हेजने काय होतं तर आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते. उष्णता वाढल्यानंतर आपल्याला स्थूलपणा येतो आणि आपले बरेचसे आजारांचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये होत असतं आणि आपली पचनक्रिया हेवी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला आळस येणं किंवा आपल्या उष्णतेमुळे आजाराचंही प्रमाण आपल्यामध्ये वाढू शकतं. या गोष्टी आपल्याला घरामध्ये घ्यायच्या आहेत. या पूर्ण आहेत 5 गोष्टी. या कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे घरी अन्न बनवलेलं आपल्याला खायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मायमार्टमध्ये मिळतात. धन्यवाद.